सन्माननीय जय महाराष्ट्र मित्र हो, महाराष्ट्रामध्ये मिनी विधानसभा ज्याला म्हटलं जातं अशा पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. परंतु ह्या निवडणुकांच्या आधी जो प्रश्न जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग, निवडणूक यंत्रणा आणि ही जी काही सगळी निवडणुकीची प्रक्रिया आहे ही पारदर्शकपणे होणे हे या निवडणुकांसाठी अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातले सर्वच पक्ष या निवडणुका निष्पक्ष अशा पद्धतीने व्हाव्यात यासाठी आग्रही आहेत. कारण गेल्या 2 निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा बाहेर येतोय, म्हणजे राहुल गांधींनी मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती व्हिडिओ केले, मतचोरीविषयी जागृती केली आणि परवाच शिवसेनेने जो निर्धार मेळावा मुंबईमध्ये घेतला त्याच्यामध्ये शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलंय त्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला हे आता ठामपणे ठाऊक झालंय की आपल्या हक्काच्या मतदानाची कोणीतरी चोरी करते. जे सरकार आज अस्तित्वात आहे ते सरकार आपण निवडून दिलेलं सरकार नसून चोरी केलेलं सरकार आहे. आणि म्हणून जर पुढच्या निवडणुका आगामी 2-3 महिन्यात होत असतील तर त्या निवडणुका निष्पक्ष पद्धतीनेच झाल्या पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या मूलभूत अशा मतदानाच्या अधिकाराचा जो काही आदर आहे तो राखलाच गेला पाहिजे. आणि त्यासाठी एक महामोर्चा जो सत्यासाठी असणारे, निवडणूक यंत्रणाच्या सत्यतेसाठी असणारे, तो उद्या शनिवारी मुंबई येथे निघतोय. या निवडणुकीच्या सत्यतेशिवाय ही महाराष्ट्रातली मिनी विधानसभा ही अपूर्ण राहील. म्हणूनच मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि ज्यांचं लोकशाहीवरती प्रेम आहे असा प्रत्येक माणूस या मोर्चामध्ये उद्या मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहे. यासाठी आपल्याशी आज बोलायला आलेत पुणे शिवसेनेचे शहर प्रमुख संजयजी मोरे. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार मोरे साहेब. मोरे साहेब, उद्याचा जो हा मोर्चा आहे या मोर्चाची नेमकी भूमिका काय? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं जनाधार गमावला होता. हे सगळ्या निवडणुकीच्या निकालावरनं स्पष्ट झालं होतं. जर भारतीय जनता पार्टीने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पाठिंबा घेतला नसता तर देशाचं चित्र आज वेगळं असलं असतं. मग एवढा जनाधार अनेक राज्यांमध्ये कमी झाला होता तर काही राज्यांमध्ये यांचा जनाधार टिकून कसा काय राहिला यावर माननीय राहुलजी गांधी यांनी फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला आणि मतदार यादींमध्ये कशा प्रकारचं खोटं काम, बोगस काम आणि मतचोरी कशा प्रकारे झाली यावर फार मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि खऱ्या अर्थानं देशातल्या या बोगसगिरीला वाचा त्यांनी फोडली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या. लोकसभेला महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे मतदान मिळून जास्त खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आणि 6च महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फार मोठा पराभव स्वीकारावा लागला. मग याची कारणे मीमांसा शोधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्याही मतदार यादीमध्ये घोळ आहेत, बोगस मतदार नोंदलेले आहेत, मतचोरीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच्या जीवावर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या 2 बगलबच्च्यांनी निवडणुका या जिंकल्या आणि सत्तेवर आले. मग याच्यावर अभ्यास सगळ्या पक्षांनी केला. शिवसेनेनं केला, शिवसेनेचे नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी केला. मग त्याला जोड मिळाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे. त्यानंतर काँग्रेसची लोक तर करत होती, राष्ट्रवादी लोकांनी अभ्यास केला, पुण्यातल्या काही नेत्यांनी याच्यावर अभ्यास केला, मतदानाच्या टक्केवारीवर, बोगस मतदान नोंदलं गेलं याच्यावर आणि मतचोरी कशा प्रकारे झाली याच्यावर. तर सगळ्यांच्या लक्षात आलं आणि याचं प्रात्यक्षिक परवा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे निर्धार मेळाव्यामध्ये शिवसेनेचे नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी दाखवून दिलं की मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये खालच्या घरामध्ये एवढी लोक राहतात, वरती झोपडपट्टीचा मजलाच नसताना वरती 3 मजले दाखवले गेले आणि त्याच्यामध्ये नवीन मतदार नोंदले गेले जे तिथे राहतच नाहीयेत. असे बाहेरचे बोगस मतदार नोंदवायचे. आता तर काल काय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलं, शौचालयाच्या पत्त्यावर मतदान नोंदणी झाली, बोगस मतदार कशा प्रकारे नोंदले गेले हा प्रश्न त्यांनी विचारला त्या ठिकाणी. जर याच्यावर अभ्यास सगळ्या शहरामध्ये झाला तर खऱ्या अर्थानं बोगस मतदार हे बाहेर येतील. समजा एवढं करून पण भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आयोगावर जो वरदहस्त आहे, जी त्यांनी त्या निवडणूक आयोगाच्या कामामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, जो करू नये, देशाच्या संविधानानं लोकशाही टिकावी म्हणून निवडणूक आयोग नेमला, त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निपक्षपातीपणे निवडणूक व्हाव्यात, स्वच्छ वातावरणामध्ये व्हाव्यात, कुठल्याही एका पक्षाची बाजू न घेता निवडणूक आयोगाने निवडणूक
लढवून स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभाराने या निवडणूक झाल्या पाहिजेत. पण जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलंय तेव्हापासून हुकुमशाही, दडपशाही, भ्रष्टाचारशाही आणि जुनी निजामशाही ही अस्तित्वात या देशामध्ये आणल्यामुळे सगळं वातावरण गढूळ झालेलं आहे. कोणाचा कोणाला मागमूस नाही, हम करे सो कायदा हे या लोकशाही राबवल्या जाणाऱ्या देशामध्ये जनता भोगतीये. महागाईने उच्चांक गाठलाय. ज्या महागाईच्या घोषणेवर हे सरकार, मोदी सरकार निवडून आलं होतं, पहिल्या 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं असतं तर पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना अशा निवडणूक आयोगाची सहाय्यता घेऊन त्यात ढवळाढवळ करून देशाची निवडणूक पारदर्शक करता आली असती. कधी? जर तुम्ही चांगलं काम केलं असतं तर. मग हे जे वातावरण देशाचं तुम्ही घाण करून टाकलंय. कुठलीही निवडणूक अशी दिसून येते, त्याचा निकाल लागताना सकाळी विरोधी पक्ष पुढे असतात आणि दुपारच्या सत्रामध्ये पूर्णपणे खाली येतात. असा कसा जनाधार असू शकतो? जनाधार टिकला पाहिजे, कुठेतरी अटीतटीची लढत झाली पाहिजे. सकाळी वेगळा कल आणि दुपारनंतर डायरेक्ट निकाल पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने, त्यांच्या बगलबच्च्याच्या बाजूने लागतो. ही जी लोकशाहीची पायमल्ली या देशामध्ये होताना दिसते, या महाराष्ट्रामध्ये होताना दिसतीये, हे विरोधी पक्षांनी जाणलं आणि आता अनेक विरोधी पक्षातले नेते पुढे येऊन ही बोगसगिरी, ही मतचोरीचं प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. याद्या, प्रत्येक मतदार यादीवर काम चाललंय, त्यातली बोगस नावं शोधण्याचं काम चाललंय. त्या अनुषंगानं काल पुणे शहरामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप पक्ष या सगळ्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबईत होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या फसवेगिरीच्या विरोधातल्या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातलं पब्लिक यावं आणि जनतेसमोर हे प्रश्न आपण मांडले गेले पाहिजेत. आपली फसवेगिरी कशी होतीये म्हणून त्याची तयारी पुणे शहरातनं केली. पुणे शहरातनंही चांगल्या आकड्यानं पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महाविकास आघाडीचे, मनसेचे, आप पक्षाचे, आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. पुण्यातही अनेक प्रकारे याद्यांचे चेकिंग चालू आहे. ह्या भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारानं बोकाळलेला आणि उधळलेला रथ जर रोखायचा असेल तर जनतेसमोर खऱ्या अर्थानं आपण ती मांडणी केली पाहिजे की तुमच्या मताची चोरी कशी होती. तुम्ही मत देता एका ठिकाणी, जाताय भलतीकडे. मग हे निपक्षपातीपणे निवडणूक व्हायची असेल तर ज्या पाश्चात्य देशानं आपल्याला ईव्हीएम मशीन दिल्यात त्या त्यांनी त्यांच्या देशात बॅन केल्यात, पण आपल्या देशात भ्रष्टाचार व्हावा म्हणून पाठवल्यात, त्या बॅन झाल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं जे शिक्का मारणारं जे मतदान होतं बॅलेट पेपरवरचं, त्या प्रकारे निवडणुका घ्या. जे भारतीय जनता पार्टीला एकदा कळेल की आपण कुठे आहोत, एकदा होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. जर त्या बॅलेट पेपरच्या निवडणुका तुम्ही जिंकलात तर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावर जिंकलात हे स्पष्ट होईल. जर हरलात तर हे सिद्ध होईल की तुमचा भ्रष्टाचार, तुमची दडपशाही, तुमची भ्रष्टाचारशाही, तुमची निजामशाही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडून काढली होती ती पुन्हा एकदा अस्तित्वात आलेली आहे. या भारतीय जनता पार्टीने आणली आहे. पुन्हा एकदा आपण पारतंत्र्यामध्ये राहतो की काय आणि पुन्हा एकदा नवीन स्वातंत्र्याचा लढा उभारायला आपल्याला लागतो की काय, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून निवडणूक आयोगावर सर्व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, डावे, उजवे सर्व विरोधी पक्षांचा एकत्रित असा मोर्चा फॅशन स्ट्रीट, चर्चगेट ते पुणे महानगरपालिका मुख्यालय असा होतोय. भारतीय जनता पार्टीला हा मोर्चा हलवून सोडेल. सर्वसामान्य जनता सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतीये. मी सर्वांना आवाहन करील, आपणही या आणि या देशामध्ये वाढलेला भ्रष्टाचार, या देशातली दडपशाही, या ईडीच्या माध्यमातून होत असलेली कारवाई, इतर पक्षातले लोकप्रतिनिधी पळवण्याचं काम, हे सगळं बंद व्हावं आणि स्वच्छ आणि पारदर्शकपणे निवडणूक व्हायच्या असतील तर निवडणूक आयोगानं आपल्यावर असलेली संविधानाने दिलेली जबाबदारी, लोकशाहीने असलेली मार्गाच्या होणाऱ्या निवडणुका अशाच प्रकारे झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. वा, म्हणजे साधारणतः उद्याच्या मोर्चाला तर तुम्ही यायचंच आहे, परंतु हा पक्ष फक्त राजकीय प्रश्न किंवा हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित आहे असं नाही. राहुल गांधींनी ज्यावेळेस वोट चोरीचं प्रात्यक्षिक दाखवलं तेव्हा त्यांनी बेंगलोरमधली किंवा दिल्लीमधली उदाहरणं दिली. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन केलं तेव्हा त्यांनी मुंबईतली वोट चोरी दाखवली. परंतु आपल्या घरापर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. आपला जो काही प्रतिनिधी म्हणून आमदार खासदार मिरवतोय तो खरंच आपला प्रतिनिधी आहे का हे तपासून बघायचंय. आपल्या गल्ली बोळामध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या मतदार यादीमध्ये जे काही मतदार आहेत ते खरोखर तिथे अस्तित्वात आहे हे तुम्ही बघायचंय.
नुसतं मोर्चाला येऊन चालणार नाही, तर स्थानिक पातळीवरती जो प्रचंड भ्रष्टाचार या निवडणूक यंत्रणेच्या मार्फत होतोय आणि निवडणूक यंत्रणा स्वच्छ करा असं म्हटलं तर कुठल्या तरी एका राजकीय पक्षाला राग येतोय आणि ते त्याचं पुढे समर्थन करायला पुढे येत आहेत. अशा पद्धतीचं एक साटेलोट निवडणूक आयोगाने राजकीय पक्षामध्ये जे दिसतंय ते आपल्याला मोडून काढायचंय. आणि जसं आता संजय मोरे यांनी सांगितलं की ही काही फक्त निवडणूक स्वच्छतेसाठी किंवा कुठल्या तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी केलेली चळवळ नसून ही तुमच्या आमच्या भविष्यासाठी, तुमच्या आमच्या स्वातंत्र्यासाठी आणि तुम्हाला आणि आम्हाला पैशाच्या जीवावर, यंत्रणेच्या जीवावर डुप्लिकेट चोरीचं सरकार ज्यांनी लादलंय त्या सगळ्यांच्या विरोधात आहे. आणि खरोखर हा भारताचा दुसरा स्वातंत्र्यता लढा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाने उतरलं पाहिजे, कारण हा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, काँग्रेसचा नाही, भारतीय जनता पक्षाचाही नाही. हा प्रश्न तुमच्या आमच्या स्वातंत्र्याचा आहे, तुमच्या आमच्या लोकशाही अधिकाराचा आहे, तुमच्या आमच्या संविधानाचा आहे. तेव्हा संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी उद्या मोर्चाला यायचंय. आणि जर मोर्चाला यायला जमलं नाही तर स्थानिक पातळीवरती प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून आपलं स्वतःचं मत हे बरोबर आहे का हे तर बघायचंच आहे, पण आपल्या बाजूचा मतदार कोण आहे आणि तो कोणी डुप्लिकेट तर नाही ना ही खातरजमा करायची आणि या आंदोलनात सहभागी व्हायचंय. आपण सगळे उद्या 1 वाजता चर्चगेट मुंबई फॅशन स्ट्रीट येथे उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो. हा मोर्चाचा उद्देश असाच आहे की निवडणूक आयोगानं मतदार यादीचं स्वच्छ करण्याचं काम करावं, बोगस मतदार काढून टाकावेत. तुमची जी BLOची यंत्रणा आहे ती प्रत्येक यादीवर आहे, सरकारी यंत्रणा आहे, प्रशासनाची यंत्रणा आहे, ती राबवा, त्यांना काम द्या. प्रत्येक यादी जर पूर्ण वेळ देऊन चेक केली तर 3 दिवसामध्ये प्रत्येक यादी ही चेक होते. तुमच्या प्रत्येक यादीला देशामध्ये तुम्ही BLO नेमलाय, त्याला तुम्ही पगार देताय, जनतेच्या टॅक्स रुपी भरलेल्या खिशातल्या पैशानं तुम्ही त्याचा पगार करताय. तर हे जनतेला बोगसगिरीचं काम जे वाढलंय जनतेसमोर, जनतेला स्वतःचं मत कुठं जातं हे कळत नाहीये आणि त्या जनतेच्या पैशातनंच हे BLO पोचले जातात. तर त्या BLOला काम द्या आणि मतदार यादी पूर्ण देशाची स्वच्छ करून घ्या. आणि आपला BLO काम करतो की नाही हे क्रॉस चेक करा आणि नसेल करत तर त्याच्यावर कारवाई करा. आणि जर एवढा मोर्चा होऊन सुद्धा निवडणूक आयोगाला, सरकारला जाग आली नाही आणि ते बोगस मतदार असेच राहिले आणि जर का ते बोगस मतदार आमच्या मतदान केंद्रावर या पुणे महानगरपालिकेत पोचले, आले त्या गाडी सकट, गाडी तर फोडूच, पण त्या बोगस मतदारालाही फोडून ठोकून काढू, रक्त बंबाळ करू. मी सर्व जबाबदारी निवडणूक आयोगाची, त्या मतदाराची, त्याची वाहतूक करणाऱ्या त्या गाडीवाल्याची आणि ज्या पार्टीसाठी तो मतदान करायला आलाय त्या पार्टीची ही जबाबदारी राहील. हे बोगस मतदारांनी आणि निवडणूक आयोगानं निक्षून सांगतो यांना, हे त्यांनी लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.